फॅक्टर अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस, त्याच्यानंतर लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर म्हणजे काय असतं आणि काही सिग्निफिकन्स आपण फोटोसिंथेसिसचे डिस्कस करणार आहे. आता सुरुवातीला पाहूया फॅक्टर अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस. का त्यामध्ये 2 पार्टमध्ये आपण ते फॅक्टर्स डिवाइड केलेत, एक्सटर्नल फॅक्टर्स आणि इंटरनल फॅक्टर्स. आता एक्सटर्नल फॅक्टरमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण जो फॅक्टर स्टडी करणार आहे तो आहे लाईट. आता लाईट जर आपण इन्क्रीज जर केलं तर काय होणार आहे, इट कॉज इन्क्रीजिंग द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आता ज्या लाईटमध्ये आपला मॅक्झिमम रेट ऑफ फोटोसिंथेसिस पाहायला भेटणार त्या लाईटला आपण म्हणणार ऑप्टिमम लाईट. बट बियॉन्ड दॅट लाईट इंटेन्सिटी किंवा लाईट क्वालिटी जर आपण इन्क्रीज करायचा प्रयत्न केला तर फोटोसिंथेसिसचा रेट इन्क्रीज होणार नाही, तो कमी होणार. हे लक्षात ठेवायचं. ऑप्टिमम लाईट म्हणजे काय, का त्या लाईटला आपला मॅक्झिमम रेट ऑफ फोटोसिंथेसिस पाहायला भेटणार. मग आता याच्यामध्ये लाईटच्या आपल्याला 3 प्रॉपर्टीज पाहायला भेटतील. पहा, एक म्हणजे क्वालिटी ऑफ लाईट, म्हणजेच काय का रेड अँड ब्लू वेवलेंथला रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला हाय पाहायला भेटणार आहे. का त्याला ॲक्च्युली काय करतात, प्लांट मॅक्झिमम त्याला ॲब्झॉर्ब करणार आणि त्या ठिकाणी जास्त आपल्याला फोटोसिंथेसिसचा रेट पाहायला भेटेल. दुसरा जो फॅक्टर आहे त्याला आपण म्हणतो पहा इंटेन्सिटी, लाईट इंटेन्सिटी. आता लाईट इंटेन्सिटीनुसार आपण प्लांटला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक असतात स्किओफाईट आणि दुसरे आपण म्हणतो पहा त्याला हेलिओफाईट. आता स्किओफाईट म्हणजे हे काय असतात, हे शेड लविंग प्लांट आहे, शेड लविंग प्लांट. शेड लविंग म्हणजे काय का इथं त्यांना लाईट इंटेन्सिटी कमी लागते रेट ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे जर आपण फॉरेस्ट कॅनपी वगैरे पाहिलं, सावलीमध्ये दुसऱ्या झाडाच्या सावलीमध्ये ग्रो करणारे जे प्लांट्स आहे का तिथं लाईट इंटेन्सिटी कमी असते, पण अशा कंडिशनमध्ये पण काय करतात ते फोटोसिंथेसिस करतात. म्हणजे अशा प्लांटला आपण म्हणणार स्किओफाईट. दुसरे आपल्याला पाहायला भेटणार हेलिओफाईट म्हणजे त्यांना आपण सन प्लांट असं म्हणू शकतो. सन प्लांट म्हणजे काय, ब्राईट लाईट म्हणजे जास्त लाईट इंटेन्सिटीमध्ये पण काय करतात ते रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला जास्त शो करतात. फॉर एक्झाम्पल डेझर्टमध्ये ऑपनशे वगैरे जे कॅक्टस वगैरे असतात पहा, तिथं लाईट जास्त प्रमाणात असते, लाईटची इंटेन्सिटी जास्त प्रमाणात असते. मग अशा प्लांटला आपण हेलिओफाईट असं म्हणणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण तिसरा फॅक्टर जर पाहिला दॅट इज किंवा नेचर जर पाहिलं तर ड्युरेशन. आता ड्युरेशन जे असतं 10 to 12 hours ड्युरेशन इज रिक्वायर फॉर फोटोसिंथेसिस नॉर्मली जर आपण प्लांट्समध्ये पाहिलं जातं. आता याच्यानंतर दुसरा जो फॅक्टर यामध्ये पाहायला भेटतो आपल्याला, पहिला आपण पाहिलं लाईट. दुसरा फॅक्टर जो आहे समजा वॉटर आपण याच्यामध्ये घेतला. आता वॉटर हे ॲक्च्युली काय आहे, रॉ मटेरियल आहे. जर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण जर इन्क्रीज केलं प्रोटोप्लाझममध्ये तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण काय होणार, इन्क्रीज होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. बट वॉटरचा जो इफेक्ट आहे हा आपल्याला डायरेक्टली प्लांटवर पाहायला भेटणार, रेट ऑफ फोटोसिंथेसिसवर पाहायला भेटणार नाही. त्याचा इफेक्ट तो फिजिओलॉजिकल इफेक्ट असतो. म्हणजे कोणता, जर त्याचे इफेक्ट जे असतात ते डायरेक्टली आपल्याला प्लांटवर पाहायला भेटणार, ते इनडायरेक्टली आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे जर वॉटर लॉस जर झाला तर आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, जो शेप आहे टर्गिडिटी जी असते सेलची ती मेंटेन राहणार नाही, विच कॉजेस द विल्टिंग इफेक्ट. विल्टिंग म्हणजे काय, पानं वगैरे काय होतात, सुकतात आणि खालच्या साईडला झुकले जातात आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे. म्हणजे वॉटर हा काय रॉ मटेरियल, पण त्याचा जो इफेक्ट आहे तो रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला डायरेक्टली त्याच्यावर पाहायला भेटणार नाही, तो इनडायरेक्टली असतो. इट कॉज मोर फिजिओलॉजिकल इफेक्ट दॅन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आता तिसरा जो आपल्याला फॅक्टर पाहायला भेटतो तो आहे CO2 कॉन्सन्ट्रेशन. CO2 कॉन्सन्ट्रेशन ॲटमॉस्फिअरमध्ये जर आपण पाहिलं तर 0.03% काय आहे, CO2 प्रेझेंट आहे. आता हे जर CO2 कॉन्सन्ट्रेशन स्लाईड जर आपण इन्क्रीज केलं CO2 कॉन्सन्ट्रेशन विच कॉज इन्क्रीजिंग रेट ऑफ PS, मग त्याला आपण म्हणायचं पहा फर्टिलायझेशन इफेक्ट ऑफ CO2. फर्टिलायझेशन इफेक्ट ऑफ CO2 म्हणजे रेट ऑफ फोटोसिंथेसिस जर इन्क्रीज जर झाला तर प्रॉडक्ट जास्त फॉर्म होणार, म्हणजे फर्टिलायझर खरं ते काय करतात, काम करतात. पण मोर जर इन्क्रीज झालं CO2 कॉन्सन्ट्रेशन तर काय होणार, रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे, तो डिक्रीज होत चालणार.
मग त्याला म्हटलं तर CO2 टॉक्सिसिटी. इट इज कॉल्ड एज CO2 टॉक्सिसिटी. आता त्याच्यानंतर जर आपण पाहिला लास्ट फॅक्टर तो कोणता आहे? टेम्परेचर. टेम्परेचरच्या बाबतीत पण आपण असं म्हणू शकतो, जर टेम्परेचर इन्क्रीज जर झालं तर काय होणार? रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण काय होतं? इन्क्रीज होणार. पण स्लाइटली जर टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे ऑप्टिमम जे टेम्परेचर असतं प्लांटसाठी मेनली ते किती आपल्याला पाहायला भेटणार? 23 डिग्री सेल्सिअस टू 30 डिग्री सेल्सिअस. पण आपण जर डेझर्टमध्ये असणारे जे प्लांट्स आहे, आता हे ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज मॅक्झिमम. पण आता हे चेंज असू शकतं टेम्परेचर काही प्लांट्समध्ये. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल पाहतो ऑपनशियाचं एक्झाम्पल. ऑपनशिया म्हणजे निवडुंग जे डेझर्टमध्ये राहणारे प्लांट्स वगैरे, तर तिथं टेम्परेचर मेनली काय असतं? जास्त आपल्याला पाहायला भेटणार आहे. मग त्यांच्यामध्ये 55 डिग्री सेल्सिअसला पण आपल्याला काय पाहायला भेटणार? रेट ऑफ इंटरनल फॅक्टर. आता इंटरनल फॅक्टर्समध्ये कोणकोणते येतील पहा. ओरिएंटेशन ऑफ लीफ, लीफ. त्यानंतर नंबर ऑफ लीफ, एज ऑफ लीफ ऑल्सो कॉज द इफेक्ट ऑन रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्यानंतर तिसरं जर आपण पाहिलं क्वांटिटी ऑफ क्लोरोप्लास्ट. मग क्लोरोप्लास्टची क्वांटिटी जर जास्त असेल तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त असेल. चौथं जर आपण पाहिलं तर म्हणू शकतो आपण ॲक्युमुलेशन ऑफ फोटोसिंथेट डिक्रीजेस रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेट म्हणजे काय? जो प्रॉडक्ट फॉर्म होतो फोटोसिंथेसिसमध्ये दॅट इज ग्लुकोज. त्याचं जर जास्त प्रमाणात ॲक्युमुलेशन झालं लीफमध्ये तर विच मे ऑल्सो कॉज द डिक्रीज इन द काय म्हणू आपण त्याला? रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर आपण पाचवं जर पाहिलं तर क्युटिकलची थिकनिंग पण काय करू शकते? रेट ऑफ फोटोसिंथेसिसला इफेक्ट करू शकते. क्युटिकल इज नथिंग बट इपिडर्मिसच्या वरती जे आपल्याला वॅक्सी लेअर पाहायला भेटणार दॅट इज क्युटिकल. लेट अस डिस्कस अबाउट द लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर विच इज प्रपोज बाय द ब्लॅकमॅन्स. त्यामुळे त्याला आपण ब्लॅकमॅन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर असं पण म्हणतो. पहिल्यांदा स्टेटमेंट समजून घेऊया. इफ ए केमिकल ऑर बायोकेमिकल प्रोसेस इज अफेक्टेड बाय मोर दॅन वन फॅक्टर देन द रेट विल बी डिटरमाइंड बाय द फॅक्टर विच इज नियरेस्ट टू इट्स मिनिमल व्हॅल्यू. याचा अर्थ असा होतो, एखादी केमिकल किंवा बायोकेमिकल प्रोसेस जर असेल आणि त्याला अफेक्ट करणारे फॅक्टर एकापेक्षा जर जास्त असतील तर जो रेट असतो केमिकल रिॲक्शनचा याला डिटरमाइन करणारा जो फॅक्टर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यात कमी पाहायला भेटणार आहे. मग आता इथं आपण विचार करतो पहा फोटोसिंथेसिसचा. आता फोटोसिंथेसिससाठी जे फॅक्टर्स अफेक्ट करतात त्यांना आपण लिमिटिंग फॅक्टर्स असं म्हणतो. ते कोणकोणते येतं ते आपल्याला पाहायला भेटणार. एक तर असं लाईट, दुसरं आपल्याला पाहायला भेटणार CO2 कॉन्सन्ट्रेशन आणि तिसरं आपल्याला पाहायला भेटणार दॅट इज टेम्परेचर. आता हा समजून घेण्यासाठी आपण इथं एक्झाम्पल घेऊया. हा काय सपोज आपण इथं पाहिलं लाईट हे इथं CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे आणि या ठिकाणी आपण घेतलं टेम्परेचर. आता इथं व्हॅल्यूज लिहून घेऊया आपण 1 1 1 2 2 2 3 3 3 4 4 4 5 5 5. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये आपल्याला फ्लक्च्युएशन पाहायला भेटणार. हे कॉन्स्टंट कधी राहणार नाही. समजा आता आपण ॲटमॉस्फिअरमध्ये कन्सिडर केलं पहा, लाईटची व्हॅल्यू 1 आहे, CO2चं कॉन्सन्ट्रेशन समजा 2 आहे आणि टेम्परेचर जर आपण पाहिलं हे समजा 3 आहे. आता ह्या 3 फॅक्टरपैकी ज्याची व्हॅल्यू आपल्याला कमी पाहायला भेटणार दॅट इज लाईट. मग आता लाईट इंटेन्सिटी जशी जशी इन्क्रीज होत जाणार तसं तसं काय होणार? रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय होणार? इन्क्रीज होणार. म्हणजे ज्या फॅक्टरची व्हॅल्यू कमी आहे तो फॅक्टर ॲक्च्युली काय करणार? रेट ऑफ फोटोसिंथेसिसला डिटरमाइन करतो. मग त्या फॅक्टर्सला आपण लिमिटिंग फॅक्टर असं म्हणतो पहा. म्हणजे इथं लाईट काय करू राहिलं? ॲज अ लिमिटिंग फॅक्टर म्हणून काम करू राहिलं. लाईट इंटेन्सिटी वाढत गेली अप टू 4 पर्यंत आलं, मॅक्झिमम झालं रेट ऑफ फोटोसिंथेसिस. पण त्याच्यानंतर
जर लाईट इंटेन्सिटी वाढली तर आपल्याला रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज पाहायला भेटणार नाही, कारण की इथंच आपण त्याला म्हणलं ऑप्टिमम लाईट. ऑप्टिमम लाईट म्हणजे काय, जिथं रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा मॅक्झिमम आहे. पण त्याच्यानंतर जर लाईट इंटेन्सिटी किंवा लाईटची व्हॅल्यू जर वाढली तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज होणार नाही. आता ह्या पॉईंटला, ह्या 2 पॉईंटपैकी म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन आणि टेम्परेचर, ह्या 2 फॅक्टरपैकी ज्याची व्हॅल्यू कमी, म्हणजे समजा आता CO2 कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू कमी, आता हा फॅक्टर काय करेल, रेट ऑफ फोटोसिंथेसिसला काय करणार आहे, डिटरमाइन करणार. हे लक्षात ठेवायचं. ओके, दिस इज ऑल अबाउट द लिमिटिंग फॅक्टर्स. आता लास्ट पार्ट आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करतोय पहा, दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. मग त्याच्यामध्ये आपण काही पाहूया. आता फोटोसिंथेसिस थ्रू काय होतं, फूड मटेरियल फॉर्म होणार. फूड मटेरियल म्हणजे हे एक तर प्लांट काय करतील, स्वतःसाठी फूड तयार करतील किंवा ऑदर ॲनिमलसाठी फूड प्रोव्हाइड करतील. दॅट्स वाय प्लांटला आपण काय म्हटलं पहा, प्रोड्युसर्स असं म्हटलं आहे पहा. दुसरं जर आपण फोटोसिंथेसिस जर सिग्निफिकन्स पाहिला, फोटोसिंथेसिस थ्रू काय होतं, ऑक्सिजन रिलीज होतो. ऑक्सिजन रिलीज होणार. आता हा ऑक्सिजन कशासाठी लागतो पहा, ओझोन फॉर्मेशनसाठी, ओझोनच्या फॉर्मेशनसाठी लागतो. ओझोन काय करणार, UV रेडिएशनपासून प्रोटेक्शन करतो आपलं पहा. दुसरं जर आपण पाहिलं, इट इज इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिजन हा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तिसरं जर आपण पाहिलं तर CO2 काय करणार, हा ॲब्झॉर्ब करणार. म्हणजे ऑक्सिजन रिलीज करतो, CO2 ॲब्झॉर्ब करणार. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये असलेलं ऑक्सिजन आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी पण फोटोसिंथेसिस ॲक्च्युली हेल्प करणार आहे. त्यानंतर हे जे प्लांट्स आहे फोटोसिंथेसिस थ्रू काय करतात, बायोमास फॉर्म करणार. बायोमास विच प्रोव्हाइड हायडिंग प्लेस ऑर नेस्टिंग प्लेस फॉर अदर ॲनिमल्स. त्याच्यानंतर ह्या बायोमासपासूनच आपल्याला काय भेटतं, फ्युएल किंवा फॉसिल्स